पाठीमागा हे बघ सर लाईव्ह आहे. सर मुलं पाठीमाग बसव की नाही? बसून बसून हा? बसून तिकडे तिकडे चालेल. नाही का आवाज चालू आहे. हे नका. मध्ये बसा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान या अभियानांतर्गत नुकताच 5 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेला शासन निर्णय आणि या शासन निर्णयानुसार निपुण महाराष्ट्र साध्य करण्यासाठी जे दिशानिर्देश दिलेले आहेत, या दिशानिर्देशानुसार आपणास काही गोष्टी करावयाच्या आहेत, ज्या संदर्भाने माननीय संचालक श्री राहुल रेखावार साहेब यांनी दर बुधवारी भाषा कृतींचा बुधवार आणि दर गुरुवारी गणित कृतींचा गुरुवार अशा पद्धतीनं जिल्हा स्तरावरून आपल्या गरजेनुसार यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह सत्रांचं आयोजन करावं अशा पद्धतीनं आपणास निर्देश दिलेले आहेत. आणि त्यानुसार भाषा आणि गणित विषयाचे जे काही निपुण अंतर्गत दिलेली उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाषा पेटी व गणित पेटी याचा शिक्षकांनी चांगला वापर करावा आणि त्या वापराच्या संदर्भानं शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन या लाईव्ह सत्राच्या माध्यमातून करावं असं अपेक्षित आहे. याचाच एक भाग म्हणून आपण ही लाईव्ह सत्राची मालिका आज सुरू करत आहोत आणि भाषा कृतीचा बुधवार या अंतर्गत पहिलं सत्र आज आपल्यासोबत घेऊन येत आहेत श्री देविदास गुंजकर सर. देविदास गुंजकर सर या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या ज्या बाबी आहेत त्या बाबींविषयी थोडक्यात बोलतील. त्याच पद्धतीनं आपल्याकडे जी पेटी उपलब्ध आहे, या पेटीमध्ये जे साहित्य आहे, या साहित्याच्या मदतीने आपण निपुण महाराष्ट्राची जी उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्ट कशी साध्य करू शकू या संदर्भाने सुद्धा आपणास मार्गदर्शन करतील. श्री देविदास गुंजकर सर यांच्या मदतीला या ठिकाणी शंकर लेकोळे सर सुद्धा आहेत. ते त्यांच्या शाळेवरून आता या ठिकाणी लाईव्ह झालेले आहेत आणि शाळेमधलं पेटीतलं जे साहित्य आहे ते साहित्य त्यांनी हाताशी घेऊन, सोबतच विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन हे आपलं सत्र या ठिकाणी घेणार आहेत. तर या सत्रासाठी श्री देविदास गुंजकर सरांना यापूर्वी मी शुभेच्छा देतो. तत्पूर्वी हे सत्र आयोजित करण्यासंदर्भानं आपल्याला दिशानिर्देश देणारे आणि मार्गदर्शन करणारे संस्थेचे प्राचार्य सन्माननीय दीपक साबळे साहेब, त्याच पद्धतीनं शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर साहेब, त्याच पद्धतीने शिक्षणाधिकारी संजीव सोनटक्के साहेब आणि त्या संस्थेतील सर्व ज्येष्ठ अधिव्याख्याता, सर्व गट शिक्षणाधिकारी, आपल्याला तांत्रिक कार्य करणारे आपण हे सत्र घेत आहोत. तर सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करून मी पुढील सत्रासाठी श्री गुंजकर सरांना आमंत्रित करतो. गुंजकर सर, आपण भाषा विषयाच्या संदर्भाने आपलं जे सत्र आहे तर ते सुरू करावं. गुंजकर सर. गुंजकर सर, माईक सुरू करायचा. हा सर, आवाज येतो सर? हा येतोय सर आवाज. क्लिअर येतो आवाज? येस ओके. थँक्यू सर. सर्वांना माझा नमस्कार. निपुण भारत का सपना, हर बच्चा समझे भाषा और गणना. निपुण भारत का सपना, हर बच्चा समझे भाषा और गणना. मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आपल्या समोर येऊन जवळपास 5 वर्षे झालेली आहेत आणि या धोरणामधला सर्वात महत्वाचा घटक
ज्याला आपण मूळ गाभा घटक म्हणू, हे आपल्यासाठी तो म्हणजे निपुण भारत. आज आपण निपुण भारत हा शब्द ऐकतो. अलीकडच्या काळामध्ये 5 मार्च पासून आपण निपुण महाराष्ट्र हा शब्द आपल्या कानावर पडत आहे. परंतु या निपुण भारतचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नेमकं कुठं स्थान आहे, हे या ठिकाणी मी 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. साधारणतः आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे, तर साधारण 27 प्रकरण याच्यामध्ये आहेत. तर याच्यामध्ये जो पहिलं प्रकरण आहे शालेय शिक्षण, तर या शालेय शिक्षणामध्ये समग्र शिक्षा आहे आणि समग्र शिक्षा अंतर्गत निपुण भारत हा कार्यक्रमचा समावेश करण्यात आलेला आहे. या निपुण भारत अंतर्गत साधारणतः हे अभियान 2 विषयावर प्रभावित आहे किंवा प्रभाव जास्त टाकते, तो म्हणजे भाषा आणि गणित. म्हणून पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यावर आधारित या अभियानाअंतर्गत काम केले जाते. त्याच्यानंतर आता बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की पायाभूत साक्षरता, पायाभूत संख्या ज्ञान याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. तर नेमकं पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान म्हणजे काय हे या ठिकाणी आपण बघूया. वर्गामध्ये, शाळेमध्ये शिक्षकाच्या तोंडून किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या तोंडून, समाजामध्ये पालकांच्या तोंडून काही वाक्य येते की बाबा या मुलांना, या पोरांना किंवा या मुलीला काहीच येत नाही, काहीच येत नाही. मग हे काहीच न येणे म्हणजे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान याचा अभाव आहे. मग याच्यावर फोकस करण्याचं, याच्यावर प्रभाव टाकण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काही न येण्याची संख्या, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला काही येत नाहीत, साक्षरता एकदम निरक्षर आहेत, ते संख्याज्ञान त्यांना माहीत नाही. मग वेगवेगळ्या भारतामध्ये झालेले जे सर्वेक्षण आहेत, राष्ट्रीय धोरणामध्ये याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांची संख्या भारतामध्ये जवळपास 5 कोटी आहे. आणि हा जो आकडा आहे तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचा मसुदा तयार करतानाचा आहे. आता तो राष्ट्रीय धोरण तयार होऊन जवळपास 5 वर्ष झाली. तर साधारणतः हा 5 कोटीचा आकडा किती पटीनं वाढला. कशामुळे म्हणतो की या पिरियड मध्ये जवळपास 2 वर्ष, 2 ते 2.5 वर्ष पूर्ण शिक्षण किंवा पूर्ण समाज हे कोविड सर बोला. लिखोड सर, बॅक कॅमेरा सुरू करा. ओके, केलो. हा झालं का? हा सर. तरी 5 कोटीच्या वर सहज संख्या गेलेली आहे. म्हणून आपल्याला पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर काम करायचं आहे. एक असं म्हटलं जाते की जेव्हा मुलांना वाचायला येते आणि मूलभूत संख्या गणिती क्रिया करतात, तेव्हा मुलांना शिक्षणामध्ये आनंद मिळतो. बघा, आज एक वर्गाचं एखाद्या निरीक्षण केलं, ज्या वर्गामध्ये 20 मुलं आहेत, जर 5-7 मुलांना जर वाचता येत नसेल तर ते कुठेतरी एका बाजूला बसलेले असतात. शिक्षणामध्ये अध्यापन प्रक्रियेमध्ये ते मुलं रस घेत नाही आणि त्यांना शिकण्यामध्ये बिलकुल कोणत्याही प्रकारचा आनंद येत नाही. मग कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणून शासनाने काय केलेलं आहे, विद्यार्थी कोणत्याही वर्गातला असो, 4थी असो, 5वी असो, 2रा असो, 3रा असो, सुरुवातीला त्याला वाचन करता आलं पाहिजे.
आणि जेव्हापासून आपण ही निपुण भारत कार्यक्रम सुरू झाला, त्याच्यानंतर निपुण महाराष्ट्र कार्यक्रम सुरू झाला आणि बऱ्याच ज्या मुलांना 4वी-5वीच्या मुलांना वाचता येत नव्हते, ते मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे वाचता आले आणि एक प्रकारचा आत्मविश्वास त्या मुलामध्ये निर्माण झाला आहे. म्हणून मुलांना शाळेमध्ये टिकवण्यासाठी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर जास्त भर देणे आवश्यक आहे. आता जेव्हा पायाभूत साक्षरतेचे घटक एकंदरीत 9 आहेत. फक्त या ठिकाणी मी वाचन करून दाखवतो. मौखिक भाषा विकास, उच्चारशास्त्राची जाणीव, सांकेतिक भाषा व लिपी ज्ञान, शब्दसंग्रह, वाचन व आकलन, वाचनातील अवघतेपणा, लेखन, आकलन, वाचन संस्कृती. आणि साधारण गणिताचे संख्या ज्ञान, संख्यावरील क्रिया, आकार व अवकाश, नमुना व संरचना असे प्रमुख घटक आहेत. हे झाले निपुण भारताअंतर्गत. परंतु प्रत्येक मग काही शासनाने अलीकडे 5 मार्चला महाराष्ट्र शासनाने हा GR काढलेला आहे, निपुण महाराष्ट्र. मग महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे सर्वेक्षण झाले, त्या सर्वेक्षणामध्ये सुद्धा असं लक्षात आलं की निपुण भारत कार्यक्रम सुरू झालेला आहे, तरी पण त्याचा प्रभाव तेवढा काय झालेला नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला वाचनाचे, लेखनाचे काही स्तर तयार केलेले आहेत. संख्याज्ञान, गणिती, क्रियावृत्ती सुद्धा असे छोटे स्तर तयार केलेले आहेत आणि ते स्तर जवळपास पाठीमागे 5 मार्च पासून त्या स्तरावर कार्य करणं महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मग ते कृती आराखडा असो, वेगवेगळे उपक्रम कृती असू द्या, विद्यार्थ्यांचा पालक सहभाग कसा घ्यायचा, पालकांचा सहभाग कसा घ्यायचा, तो स्तर विकसित करण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागते, अशा वेगवेगळ्या मुद्द्याच्या आधारे घेऊन कृती आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालकाचा समावेश. निपुण महाराष्ट्रामध्ये पालकाचा समावेश घेणे खूप आवश्यक आहे. सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना एक विनंती आहे, आतापासून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करा, पालकासाठी काही व्हिडिओ पाठवा, मुलासाठी दाखवायची अशी विनंती करा, त्यांना काही सूचना करा, जेणेकरून त्यांचा या शिक्षण प्रक्रियेमध्ये निपुण महाराष्ट्र अभियानामध्ये त्यांचं सहकार्य मिळेल. हे कशासाठी म्हणतो, साधारणतः 1 मेचा झेंडा झाला तर जवळपास 1.5 महिना हे आपल्या शाळेला सुट्ट्या असतात. मग सुट्ट्याच्या काळामध्ये तर मुलं शाळेमध्ये नसतात, आपण सुद्धा नसतो, पण शिक्षणाच्या पर्वामध्ये ठेवण्यासाठी त्यांना व्हॉट्सअप किंवा ऑनलाईनच्या पद्धतीनं आपण संपर्क करू शकतो आणि त्याच्यामध्ये पालक हा सर्वात महत्वाची भूमिका निभावणार आहे. म्हणून आतापासूनच या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत पालकाचा समावेश घ्यावा. जेव्हा मी अशी कृती आराखडे तयार केले, मुद्दाम त्या पालकाचा समावेश हा रकाना त्याच्यामध्ये केला. पालकांना कोणत्या सूचना देता येईल, त्यांना कोणतं मार्गदर्शन करता येईल, या प्रकारचं काम आतापासून या ठिकाणी चालू केलेलं आहे. मग आता जे अध्ययन स्तर आहेत, जेव्हा आपण दुसरीचा वाचनाचा विचार करू, वाचनामध्ये 14 अध्ययन स्तर आहेत. त्याच्यानंतर लेखनामध्ये 16 अध्ययन स्तर आहेत. हे दुसरीचे भाषा या विषयाचे झाले. आणि जो 3री ते 5वी किंवा 3री ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी जे वाचन कौशल्य आहे विकसित करण्याचं, त्याच्यासाठी एकंदरीत 15 अध्ययन स्तर आहेत आणि लेखनाचे 18 अध्ययन स्तर आहेत. तर साधारणतः आपण थोडंसं एक विचार केला बघा, तर जवळपास वाचनाचे 11 स्तर दुसरीसाठी असो किंवा दुसरीचे पुढच्या वर्गासाठी असो एक सारखेच आहेत. फक्त शेवटचे 3-4 स्तरामध्ये थोडीशी शब्दांची संख्या थोडीशी जास्त आहे. तर मग आता हे अध्ययन स्तर मुलांमध्ये विकसित करण्यासाठी आपणाला कोणकोणतं साहित्य वापरता येतील हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि विशेषतः अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपणाला वेगवेगळ्या साहित्याच्या पेट्या भेटलेल्या आहेत. निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच ही अलीकडच्या काळामध्ये भेटलेली पेटी आहे. टॉय बेस्ड पॅडागॉजी हे सुद्धा आहे. त्याच्यानंतर मराठी व गणित विषयक अध्ययन समृद्धी साहित्य संच आणि इतर साऱ्या बऱ्याचशा पेट्या आपल्या सहकार्याला आलेल्या आहेत. मग हे स्तर विकसित करण्यासाठी त्या पेटीमधील कोणकोणतं साहित्य आपण वापरणार आहोत किंवा वापरता येतील हे या ठिकाणी आपण बघणार आहोत.
सुरुवातीला आपल्या इथं बाजूला पेटी दिसत आहे, निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच 2024-25 मराठी माध्यम. याच्यामधले साधारणतः 5 प्रकारचे साहित्य आहे. ते साहित्य हे विविध प्रकारचे भाषाविषयक स्तर विकसित करण्यासाठी खूपच उपयोगी आहेत. बघा आता आपण एक एक थोडस साहित्याचे प्रत्यक्ष डेमो काही विद्यार्थ्याकडून बघून घेणार आहोत आपण. चला हे या बघा या ठिकाणी बघा हे साहित्य 30 नंबरचं हे साहित्य आहे. अक्षर वाचा व अक्षर चित्र जोडा या नावाचं हे या ठिकाणी साहित्य आहे बघा. तर याचा वापर आपणाला साधारणतः स्तर 1 म्हणजे दुसरी आणि त्याच्या पुढचा जो वाचनाचे जे कौशल्य आहेत स्तर 1 आणि स्तर 2 हे विकसित करण्यासाठी आपणाला या साहित्याचा खूप उपयोग पडणार आहे. बघा या साहित्याचं नाव आहे अक्षर ओळखा चित्र जोडा. बघा या पद्धतीचे हे छोटे छोटे असे बोर्ड आहेत, 1 2 3 4 प्रकारचे आणि काही चित्र आहेत. मग मुलं काय करतात, त्याच्यामध्ये चित्र उचलतात आणि त्या चित्राचं नाव, त्या नावाचं सुरुवातीचं जे अक्षर आहे ते शोधतात आणि त्याच्या पुढे ठेवतात. चला ठेवा प्रश्न. हा कोणता आहे? पोपट. हा एक जण ठेवा, बाकीचे बसा. तर आता मी बांधतो तुम्हाला. हे कशाचं चित्र आहे? ठेवा बरं. तुमच्या मनात ठेवा. चला बघा असे मुलं चित्राचे निरीक्षण करतात, चित्र बघतात आणि त्या चित्राचं जे नाव आहे पहिलं अक्षर त्याचं ते आपले फोटो आहे त्याच्या ठिकाणी ते ठेवतात. खूप चांगल्या प्रकारचं टिकाऊ साहित्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ठेवा पटपट. गुड. आधी बघायचं, चित्राकडे बघायचं व्यवस्थित. बघा आता मुलांनी ठेवलेलं आहे हे प अक्षर आहे. पोपट, पपई, पुस्तक, फच्या पुढं फणस, फुलपाखरू, बच्या पुढं बाळ, बाण, बदक, भच्या पुढं भोवरा, भेंडी. स्टॉप राहू द्या. थोडं बाजूला. हा या पद्धतीनं आपण या ठिकाणी बघत आहात. मग याच्यामुळे काय होते, स्तर 1 व स्तर 2 विकसित करण्यासाठी आपल्याला याची खूप प्रकारची मदत होते. आता एक दुसऱ्या पद्धती सुद्धा, आता ही चित्राचा वापर झाला. आता याच्यामध्ये आपल्याला हे 5 नंबरचं टोकनाची भरणी दिलेली आहे. मग याच्यातले काही टोकन आपण समोर ठेवायचे आणि समोर ठेवल्यानंतर मुलांना म्हणायचं मी एक अक्षर सांगतो, त्या अक्षरावर ते टोकन तुम्ही ठेवायचं. चला ब गुड. य एक हा ये ल प र व. छान. बघा मुलं खूप आनंदानं हे ऍक्टिव्हिटी करतात आणि एकमेकांमध्ये अशी त्यांची चुरस लागते, स्पर्धा लागते की भाई अक्षर सर अक्षर कधी सांगतात आणि मी ते सिम्बॉल घेऊन ते टोकन घेऊन कधी त्या अक्षरावर ठेवू की असं स्पर्धा लागतात त्याच्यामध्ये आणि एक प्रकारचा ते आनंद घेत 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 ऍक्टिव्हिटी करतात. मग या पद्धतीनं हे सर्व जे चार्ट आहेत सर्व अक्षर याच्यामध्ये आहेत. या अक्षराचा सराव या पद्धतीने घ्यायचा आणि सांगायचं, सगळं हे करायचं, सराव मुलांना घ्यायचा. मग या पद्धतीनं हे साहित्य आपल्याला विकसित करण्यात खूप प्रकारचं मदत होते. आता बघूया पुढचं साहित्य. बसा थोडं पाठीमागे बसा मुलांनी. दुसरं साहित्य आपण खूप महत्वाचं आहे बघायचं.
आणि या साहित्याचं नाव आहे वाचन पाटी. बघा, बरंचसं आपल्याला जे साहित्य भेटलेलं आहे, जे साहित्य भेटलेलं आहे त्या साहित्यामध्ये आपल्या कल्पकतेने काही कार्ड ऍड करता येईल का, काही चार्ट ऍड करता येईल का, किंवा काही दुसरी ऍक्टिव्हिटी घेता येईल का, याचा जर आपण विचार केला तर त्या साहित्याची उपयुक्तता खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. आपण जे कार्ड आपल्याला दिलेलं आहे, जे साहित्य दिलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याची उपयुक्तता वाढण्यासाठी आपल्या कल्पकतेने सुद्धा आपण वापर करणे आवश्यक आहे. बघा, आता माझ्या हातामध्ये आहे वाचन पाटी, जी की 8 नंबरचं साहित्य आहे आणि याच्यामध्ये 1 2 3 4 असे रकाने आहेत. आणि ही वाचन पाटी मराठी, इंग्रजी, गणित या तिन्ही विषयासाठी सहज उपयोगी पडणारी आहे. मग याचा वापर कसा करायचा हे या ठिकाणी आपण बघूया. आणि या वाचन पाटीच्या सहाय्याने स्तर क्रमांक 3 2 अक्षरी शब्द वाचतो, स्तर क्रमांक 4 3-4 अक्षरी शब्द वाचन करतो, स्तर 5 विराम चिन्हाची दखल घेतो, स्तर 6 2 ते 3 सोप्या शब्दांची वाक्य वाचन करतो, स्तर 7 2 ते 3 जोडाक्षर युक्त लहान वाक्य तयार करतो. त्याच पद्धतीने स्तर 12 आणि स्तर 10 सुद्धा विकसित करण्यासाठी या साहित्याचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. ते कसा होणार आहे या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघूया. मुलांनो, आता बघा, मी याच्यामध्ये काही अक्षर टाकतो. ते अक्षरापासून तयार होणारे शब्द तुम्ही काय करायचं, वाचन करायचं. बघा, आता हे असे नमुने मी स्वतः तयार केलेले आहेत. आपल्याला जो भेटून पेटी ते असे टिकाऊ प्लास्टिकचे आहे काय आहेत, त्याचा सुद्धा वापर करता येतो. पण त्या साईजचे आपण असे सुद्धा तयार केलेले आहेत. बघा, आता माझ्या हातामध्ये ता आहे, मग मी काय करणार, पहिल्या रकान्यामध्ये काय टाकणार, ता. माझ्या मुलांना ता. आता मी कोणतं टाकलं बरं, ई. मग कोणता शब्द तयार झाला, ताई. म्हणजे 2 अक्षरी शब्द, जो आपला स्तर आहे तिसरा, ताई. त्याच्यानंतर बघा, आता दुसरं बाच कार्ड माझ्या हातात आहे, मग मी या ठिकाणी टाकणार. आता कोणता शब्द झाला, बाई. आता कोणता शब्द झाला, आई. म्हणजे असे छोटे छोटे कार्ड आपण 2 अक्षरी शब्दाचा वापर सराव करण्यासाठी आपण या ठिकाणी करून घ्यावा. त्याच्यानंतर आहे बघा 3 अक्षरी. करा, वाचन करा. आता कोणता शब्द झाला, कडक. नंतर मी एक स हे अक्षर आहे माझ्या हातामध्ये, मग असं मी मध्ये टाकलं. कोणता शब्द झाला, कसक. कसक शब्द कोणता, आता कोणता झाला, म्हणजे अक्षराची अदलाबदल करून सुद्धा आपण 3 अक्षरी शब्दांचा सराव या वाचन पाटीद्वारे आपण मुलाकडून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे 4 अक्षरी. त्याच्यामध्ये सुद्धा 4 अक्षरी शब्दाचा सराव याच्यामध्ये आपण घेता येते आपल्याला. आता हे झाले 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी शब्द. नंतर मग वाक्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येतात. कोणतं अक्षर टाकलं मी,
हा हात आहे. गुड. म्हणजे आता याच्या शब्द स्तरावरून वाक्य स्तरावर आलो. वाक्य स्तराचा सुद्धा उपयोग आपल्याला या वाचन पाठीद्वारे सहज आपल्याला घेता येतो. त्याच्यानंतर एक जो विराम चिन्ह आहे, विराम चिन्हाचा वापर करतो, याच्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी या वाचन पाठीचा वापर करता येतो. त्याच्यासाठी सुद्धा मी छोटे छोटे असे कार्ड तयार केलेले आहेत. कोणतं वाक्य झालं? हा आंबा आहे. हा कोणतं चिन्ह येईल? पूर्णविराम. मग या ठिकाणी या पूर्णविरामाचं चिन्ह टाकायचं. म्हणजे हा आंबा आहे. पूर्णविराम म्हणजे जे आपले विराम चिन्ह आहे त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा याचा उपयोग होतो. वाचा वाक्य. तू कोण आहेस? कोणत्या कार्डचं टाकण्याला कोणते चिन्ह देणार लागतं आपल्याला? प्रश्नार्थक चिन्ह. मग विद्यार्थी काय करतात? ते प्रश्नार्थक चिन्हाचं कार्ड या ठिकाणी ठेवतात. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या विराम चिन्हाचे छोटे छोटे वाक्य तयार करून, कार्ड तयार करून या वाचन पाठीचा आपण उपयोग घेऊ शकतो. आता हे 3 शब्द असलेलं वाक्य आहे. वाचा. आज मी कावळा आहे. मग कावळ्याच्या जागी दुसरा एखादा पक्षी किंवा प्राण्याचं कार्ड करायचं आणि टाकायचं. वाचा. आता वाचा. आता वाचा. आता वाचा. हे सर्व पहिली आणि दुसरीची मुलं आहेत. आता वाचा. आता वाचा. या पद्धतीनं वाक्याचा सराव मुलाकडून करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आता हे झाले छोटे छोटे जे वाक्य आपण या वाचन पाठीवर तयार करून घेतले, ते वाक्य आपण काय करायचे? असे छोटे छोटे कार्ड तयार करायचे आणि या कार्डवर लिखाण करून मुलांना वाचण्यास द्यायचे. आज मी इरले आहे, आज मी घर आहे, आज मी मामा आहे, आज मी मामी आहे, आज मी आई आहे, आज मी बाबा आहे. म्हणजे याच्यावर तीन वाक्य आहे. 3 वाक्याचं हे कार्ड आहे. त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने सराव घेतल्यानंतर असे चार्ट तयार करायचे. चार्ट तयार करायचे आणि हे मुलांना गटामध्ये जोडीमध्ये वाचण्यास द्यायचे. त्याच्यामध्ये सुद्धा तोच फॉर्म्युला आहे. आज मी वाघ आहे, आज मी मोर आहे, आज मी कावळा आहे, घार आहे, कबूतर आहे, कोंबडा आहे, बदक आहे, पोपट आहे, हत्ती आहे, मासा आहे, कासव आहे, गाढव आहे, वानर आहे, सिंह आहे, चित्ता आहे. या पद्धतीचं प्राणी आणि पक्ष्याची नावं घेऊन वाक्य तयार केलेली आहेत. मग वाचन पाठी नंतर हे म्हणजे मुलामध्ये आपण वाचनाचा स्तर स्टेप बाय स्टेप विकसित करत न्यालो. आणि या पद्धतीने जर केलं तर मुलाची काम करण्याची कॅपॅसिटी, अध्यापन करण्याची कॅपॅसिटी ही वाढत जाते. मग झाले वाचन पाठी. दुसरं साहित्य आहे बघा,
साधारणतः शब्दझुंज आहे, हे 29 प्रकारचं साहित्य आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जे आपले पहिलीमध्ये जे अक्षर गट दिलेले आहेत ना, त्याच्यामध्ये 2 अक्षर गटाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. आता हे पहिला अक्षर गट. पहिल्या अक्षर गटामध्ये कोणते अक्षर आहेत? अ, आ, क, म, ल. तर मग हे अक्षर आहेत, ते मुलांना अक्षर वाचन करायला लावायचे आणि नंतर या अक्षरापासून हे झालेले शब्द आहेत बघा. कमल, मामा, लाल, माल, काम. आता याच्यामध्ये 2 अक्षरी शब्द आहेत, 3 अक्षरी शब्द आहेत, 4 अक्षरी शब्द सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. परंतु आता याच्यामध्ये शब्द वाचनाचे स्तर विकसित होतात, अक्षर वाचनाचा स्तर सुद्धा विकसित होतो. परंतु वाक्य वाचनाचा स्तर विकसित करण्यासाठी या शब्दापासून तयार होणारे दुसरे वाक्य आपण तयार करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी बघत आहात आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी जवळपास 3 महिने निपुण हिंगोली कार्यक्रम आदरणीय आमचे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आदरणीय माननीय अभिनव गोयल साहेब यांच्या मार्गदर्शनाने पेरणीने सुरू होता आणि त्याच अंतर्गत हे काही कृती आराखडे तयार केलेले आहेत. मग याचा सुद्धा उपयोग आपल्याला निपुण महाराष्ट्रामध्ये होतो. आता हे अक्षर गट 1 वर झालेलं काम आहे. आता आपण काय पाहिलेलं आहे, जे आपल्याला पेटीचं साहित्य भेटलं त्याच्यामध्ये फक्त अक्षर आणि शब्दच आहेत. परंतु आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे, वाक्य तयार केलेले आहेत. जसे मामा कल, काका कल, मालक कल, कमल कल, म्हणजे 2 शब्द असलेले हे वाक्य आहेत. कमल मालक आला, काका मालक आला, मामा मालक आला, माला मालक आला. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, 3 शब्द असलेले वाक्य आहे या पद्धतीचं. त्याच्यानंतर बघा काही 4 अक्षरी आहेत, म्हणजे अक्षर गट एकच. कमल काल कामाला आला, कलाम काल कामाला आला, मामा काल कामाला आला, काका काल कामाला आला, मालक काल माल आला, काका काल माल आला, मामा काल माल आला. या पद्धतीचे वाक्य अक्षर गट क्रमांक 1 वर मी तयार केलेले आहे. म्हणून या पद्धतीने मुलांचा अक्षर स्तर विकसित होतो, शब्द स्तर विकसित होतो आणि वाक्य स्तर सुद्धा विकसित होतो. त्याच्यानंतर मग याच्यावरच काही वाचन पाठ सुद्धा तयार केलेले आहेत. 1, 2, 3. मग याच्यामुळे काय होते, मुलांना उतारा वाचनाची सुद्धा सवय लागते. म्हणजे आपल्याला जे साहित्य मिळालं त्या साहित्याला पूरक आपण सुद्धा काही साहित्य तयार केलं तर मुलं अफाट गतीनं शिकतात. मुलांची गती दुप्पट तिप्पट होते. आता अक्षर गट क्रमांक 2 ते अक्षर झुंज मधलंच आहे. अक्षर गट क्रमांक 2 हे या अक्षर गटामध्ये येणारे हे अक्षर आहेत आणि हे शब्द आहेत. आता याच्यामध्ये कान्याचे शब्द आहेत, वेलांटीचे शब्द आहेत, 2 अक्षरी शब्द आहेत, 3 अक्षरी शब्द आहेत, 4 अक्षरी शब्द आहेत. पण आता नंतर मी जो कृती आराखडा तयार केलेला आहे तर याच्यामध्ये खूप काही नवे नवे दुसरे शब्द केलेले आहेत. जसे राम आहे आपलं. त्याच्यानंतर मग काही असे वाक्य सुद्धा तयार केलेले आहेत. इरा आली, काकी आली, काली आली, लीला आली, बिरबल आला. मग 3 शब्द 4 आहेत. रीमा बाबा आला, काकी रीमा आली, कमल बिरबल आला. म्हणजे 3 शब्द असलेलं वाक्य. नंतर 4 शब्द असलेलं वाक्य. बिरबल अलमारी रिकामी कर, आई अलमारी बघ, बाबा रिकामी अलमारी बघा, ताई बिरबल आला का, आला काय. म्हणजे इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणजे विराम चिन्हासाठी जो स्तर आहे तो स्तर सुद्धा याच्यामध्ये विकसित होण्यास आपल्याला मदत होते. आणि त्याच्यानंतर बघा जवळपास 12 ते 13 लाईनीचं या ठिकाणी काय केलेलं आहे, शब्द डोंगर तयार केलेला आहे. आणि हे शब्द डोंगर कुठं तयार केला, जे आपल्याला साहित्य आलं या साहित्यातले शब्द घेऊन. घर बघ, आई घर बघ, बाबा आई बाबा घर बघ. बघा विराम चिन्हाचा जो स्तर आहे तो सुद्धा येथे विकसित होण्यास मदत होते.
आई बाबा लीला घर बघ, आई बाबा लीला माला घर बघ, आई बाबा लीला माला मामा घर बघ. शेवटी आई बाबा लीला माला मामा मामी बिरबल कमल घर बघ. म्हणजे प्रत्येक नावानंतर या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे. मग मुलं सुद्धा वाचताना आई बाबा लीला माला असं थोडं थोडं स्टॉप घेत 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 वाचन करतात. म्हणून त्यांना स्वल्प विरामाची सुद्धा जाणीव या ठिकाणी होते. नंतर हे वाचन स्तर आले. या वाचन स्तरामध्ये बी पूर्ण विराम आणि प्रश्नार्थक चिन्ह असलेले वाक्य घेतलेले आहेत, जेणेकरून विराम चिन्हाचा स्तर विकसित त्यासाठी होणे आवश्यक आहे. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य जे आपल्याला साहित्य आहे त्या मिळालेल्या साहित्याला जर आपल्या कल्पनेची जोड जर मिळाली तर मुलाचं गती विकसित होते. नाही तर आपण ते दोनच साहित्य जर वापरायलो तर मुलांना काय होते, बोर वाटते, कंटाळा वाटते. मुलं एकदा दोनदा तीनदा वाचतात, मग बोर सोडून देतात. आता आमची दुसरीची मुलं आहेत, दुसरीचं पुस्तक नका सर, तिसरीचं पुस्तक नका सर, चौथीचं पुस्तक आम्ही चौथीचं मराठी इंग्रजी वाचतो. कारण की दुसरी तिसरीच्या पुस्तकामध्ये त्यांना काहीच रस नाही. आता चौथीची मुलं आहेत, जवळपास 1 महिना झाला त्यांना 5वीची पुस्तक उपलब्ध करून दिलेली आहेत. म्हणजे या पद्धतीनं जर आपण शिकलो तर मुलं चांगल्या गतीने शिकतात. आणि एका वर्षामध्ये 2-2 इयत्तेचा पाठ्यक्रम या ठिकाणी मी पूर्ण केलेला आहे किंवा मुलं सुद्धा त्या ठिकाणी करतात. म्हणजे आता ही साहित्य जे आपल्याला आहे, त्याच्यानंतर आहे बघा थीम चक्र. या ठिकाणी आपण 4 प्रकारचे थीम चक्र या पेटीमध्ये आपल्याला दिलेले आहेत. तर 2 थीम चक्र या ठिकाणी आहेत बघा. चला यावर मुलांना आधी काय करा, एका सोयीने शब्द घ्यायचे आणि ज्याच्या संबंधी आहे ते काय करायचे, जोडायचे. चल बाळा तू येते. चला 1 2 3 स्टार्ट. का शब्द वाचायचा आधी ते नंतर तू थांब, नंतर मागे थांब. घ्या इकडे घ्या, पटकन लावायचं. शब्द घ्यायचा, वाचन करायचा, तोंडातून आवाज आला पाहिजे. जे शब्द हातात पडेल ते घ्यायचा. इथं आपण तिथं लावा, तिथं लावतो तिथं लावा. झाडाचं थीम चक्र आहे आणि शाळेचं थीम चक्र आहे. जे हातात घे, पण कोणतं घ्या. तोंडातून आवाज आला पाहिजे. जे शब्द घेतला मैदान, परीक्षा, गणवेश. ओके, स्टॉप. बघा या ठिकाणी यांनी हे थीम चक्र तयार केलेलं आहे. बरं, आता नुसतं थीम चक्र तयार करूनच नाही थांबायचं, तर या थीम चक्रापासून त्यांची वाक्य तयार करून घ्यायची. तुम्ही वाक्य तयार केले वयानं. मुलं खूप चांगल्या प्रकारे वाक्य तयार सुद्धा करतात. विराट कर बरं तयार वाक्य. झाडाचं कर, तोंडीच कर. एक शब्द घे ना, झाड आणि फळे. चल वाक्य तयार कर ना. नाही, तोंडी वाक्य तयार कर. ना वाक्य ठीक आहे. झाड सावली देते. हे बघा या ठिकाणी बघत आहात, हे आज तयार केलेले वाक्य आहेत. हे शाळाचं थीम चक्र. त्याच्यानंतर हे शाळेत पुस्तके असतात. आम्ही पुस्तके वाचतो. शाळेत पुस्तके भेटतात. मी पुस्तके वाचन करतो. शाळेत शिक्षक शिकवतात. आमच्या शाळेत 2 शिक्षक आहेत. बघा इथं माझ्या जो 8 नंबरचं वाक्य आहे, माझ्या दप्तरात वही, पेन, पेन्सिल, पुस्तके असतात. म्हणजे या ठिकाणी स्वल्पविरामाचा वापर त्यांनी केलेला आहे. हे दुसरीच्या मुलांचं अक्षर आहे, एकदम स्वच्छ आणि सुंदर. हे कोणाची वही आहे? हे आयुषची आहे.
चल हे आयुष आहे बघा. हा हे बघा राईट. ओके त्याच्यानंतर हा ही आमची नंदनी. हा बघा नंदनीचं सुद्धा खूप छान प्रकारे अक्षर आहे. हा तुम्हाला या सर्वांचं अक्षर एक सारखं दिसणार. हे बघा आमचा कोण आहे संस्कार. चला विराट. हे आमचा विराट. विराट कोहली का विराट शिंदे का विराट मस्के. हा आणि त्याच्यानंतर बाकी दुसरं शाळेचं कुठे शाळेचं दाखवा किमचक्र. शाळेत झालं झाडाचं. हे बघा हे झाडाचं थीमचक्र आहे आणि हे झाडाचे वाक्य. झाडामुळे सावली मिळते, झाडाची सावली थंड असते, झाडावर पक्षी सहारा घेतात, झाडावर पक्षी घरटे बांधतात. म्हणजे झाड आणि पक्षी याच्याविषयी ते वाक्य आहे. झाड आपल्याला ऑक्सिजन देते. हा झाड हिरे असतात, झाडाला लाकूड येते या पद्धतीनं. चला तुझी दाखव. या विराटची होई ही आमच्या आयुषची वही. स्वच्छ सुंदर अक्षर आहेत. ही आमच्या संस्कारची वही. ओके बस असते जाऊन. म्हणजे या ऍक्टिव्हिटीमुळं शब्दस्तर, विद्यार्थ्यांचा वाक्यस्तर आणि त्याच्यानंतर विराम चिन्हाचा सराव याचा सुद्धा होते आणि शेवटी विद्यार्थ्यांची वाचन गती सुद्धा विकसित होते. असं आपल्याला मिळालेलं पेटीचं साहित्य, आपली कल्पकता, आपली मेहनत आणि मुलांमध्ये गट ग्रुप या पद्धतीनं सराव केल्यास मुलं खूप चांगल्या प्रकारे सहज शिकतात. आता पुढच्या पेटी आहे बघा. पुढची पेटी आपल्याला भेटलेली आहे. साधारणतः याच्यामध्ये शब्दधुंद, थीमचक्र, वाचन पाठी, टोकन, अक्षर वर्गा, चित्रे जोडा ही साहित्य वापरून आपल्याला या अध्ययन स्तरावर वाचन असो का लेखनाचा अध्ययन स्तर असो त्याच्यावर आपल्याला काम करता येते. आता बघा दुसरी आहे टॉय बेस्ड पॅडागॉजी. ही पेटी आपल्याला भेटली होती. आता याच्यामध्ये सुद्धा 7 एक प्रकारचं साहित्य आहे. ते साहित्य वापर करून आपल्याला त्याचा वापर हे स्तर विकसित करण्यासाठी होतो. आता बघा पहिलं आहे शब्द वापरून वाक्य तयार कर. बघा हे शब्दचक्र आहे. या ठिकाणी आपल्याला वाक्य तयार करायची आहे. आर्यन बाहेर ये बघा. आर्यन आर्यन अजून दुसरे कोण आहेत आपले. चल ठीक आहे. बघा या ठिकाणी आपण बघत आहात कित्येक प्रकारचं वाक्य याच्यामध्ये तयार होते. चला करा वाक्य समोर या थोडस तुम्ही. करा वाक्य तयार. पारस चप्पल घाल. ओके आता वाक्य तयार करा. ओके आता वाक्य तयार करा. ते वाक्य कोणी लिहिले लेखन केले त्याच्या बोलव त्यांना. आता वाचा. आता वाचा. आता वाचा. आता वाचा. आता वाचा. ओके चप्पल. आता थोडस आपण एक खेळ घेऊया. मुलांना खेळायची आवड होत असते ना. तुम्ही वाक्य लिहिले ना. थोडस इथे येऊन बसा. आता या तुम्ही पण या की असेल या इथं वाक्य वाचा. चला कोणतं वाक्य तयार झालं. मदन खो खो खेळतो. आता वाचा. गुड. आता वाचा.
हा 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 त्याने खो खो खेळतो म्हणजे जोड अक्षर असलेल्या शब्दांचं वाक्य हा या ठिकाणी आलेलं आहे. आम्ही खो खो खेळतो म्हणजे या ठिकाणी जोड अक्षरयुक्त वाक्यचा समावेश या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे गोष्ट, वाघ, पिशवी, तुम्ही, तो, ताई, बाबा, वंदना, मदन, विराज हा आणि काही क्रियापदे म्हणजे शब्दाचा स्तर विकसित करण्यासाठी या साहित्याचा वापर करतो. वाक्याचा स्तर विकसित करण्याचा सुद्धा या साहित्याचा वापर करतो. मग ते वाक्य साधे असू द्या किंवा जोडाक्षरयुक्त असू द्या या पद्धतीचं हे वाक्याचा स्तर विकसित करण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे या साहित्याचा वापर होतो. वाक्य लिखाण केलं ना तुम्ही दाखवा. हा इथे दाखवा सरांच्या इथून पुढे दाखवायचं इथे. हा बघा हे अक्षर या ठिकाणी आपण बघत आहात. तुझे दाखव. बघा सुंदर आहे हे सुद्धा याच्यामध्ये दोन पहिली दुसरीचे मुलं आहेत, दोघ जण तिसरीचे मुलं आहेत. स्वच्छ सुंदर लिहितात. मग असे अक्षर वाचन आल्यानंतर काही वेळाने लेखनाचा सुद्धा आपण मुलाकडून सराव या ठिकाणी घेऊ शकतो. खूप चांगल्या प्रकारचं हे साहित्य आहे. खूप चांगल्या याचा वापर आपण करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर टॉय बेस्ड पॅडागॉजी मधलं 38 नंबरचं साहित्य आहे. त्याच्यामध्ये असे थोडेसे कातरण आहेत, अक्षर, जोडाक्षर वगैरे. मग हे सुद्धा आपल्याला स्तर 1 आणि स्तर 2 विकसित करण्यासाठी त्याच्यानंतर या टॉय बेस्ड पॅडागॉजी मधलं 34, 35, 36 नंबरचं साहित्य आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वाक्य आहे. ते वाक्य वाचायची आणि या ठिकाणी लेखन करायची आहे. परंतु सुरुवातीला आपण वाचनाचा स्तर विकसित करण्यासाठी याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. जसं विवेकने दुकानातून पुस्तके आणली म्हणजे याच्यामध्ये 4 शब्द आहेत आणि जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. मंडपात खुर्च्या आहेत. आकाशात वीज चमकली. शहरातील रस्ते रहदारीचे असतात. रंजनाने जेवण झाल्यावर ताट घासले. नदीचे किनारे प्रदूषित आहेत. अंगणात मुलगा खेळत होता. डोंगरावरून खाली नद्या वाहत आल्या. नद्या आणि आल्या याच्यामध्ये सुद्धा जोडाक्षरयुक्त शब्दचा समावेश असलेले वाक्य आहे. याच्यामध्ये हा एक बंडल आहे, त्याच्यानंतर हे दुसरे 2 बंडल आहेत. जेणेकरून आपल्याला जोडाक्षरयुक्त वाक्याचा जो स्तर आहे तो स्तर विकसित करण्यासाठी आपल्याला या साहित्याचा खूप उपयोग पडतो. आता त्याच्यानंतर याच्यामधलं जाहिरात वाचन एक साहित्य आहे बघा. आता याच्यामध्ये सेल सेल सेल, हैदराबादी, पंजाबी, कोलकाता सेल सेल या ठिकाणी हैदराबादी नंतर कॉमा, पंजाबी नंतर कॉमा म्हणजे आपला जो विराम चिन्हाचा जो स्तर आहे तो विकसित करण्यासाठी आपल्याला या जाहिराती वाचनाचा उपयोग आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होतो, जो की दुसरीमध्ये आणि पुढच्या वर्गामध्ये 5व्या नंबरचा स्तर आहे. त्याच्यानंतर एका साडीवर 2 साड्या फ्री. बघा हे एक वाक्यच आहे. आता समजा याच्यामध्ये आहे 10,000 रुपयाच्या खरेदीवर 2,000 ची साडी फ्री. आता भलेही समजा दुसरीचा मुलगा असो किंवा तिसरीचा असो, याला कदाचित 10,000 किंवा 2,000
की त्याला वाचता येणार नाही. पण काही हरकत नाही आलं, आपण सांगायचं त्यांना. 2 साड्यावर 3 साड्या खिरी. साड्यावर साड्या आणि खरी. म्हणजे या ठिकाणी काय आलं, जोड अक्षर युक्त वाक्य आलं. त्याच्यानंतर 2 टॉपवर 1 टॉप फ्री. या पद्धतीनं समजा आपण टीव्ही, वॉशिंग मशीन, मिक्सर यासह इतर अनेक आकर्षक भेटवस्तू हे वाक्यच आहे. मग या जाहिरातीचं जर आपण वाचन करून घेतलं तर साहजिकच आपले वाचनाचे स्तर विकसित होण्यास या साहित्याचा आपल्याला खूप फायदा होतो. त्याच पद्धतीनं अथर्व सुपर शॉपिंग या ठिकाणी आहे. याचा सुद्धा वापर आपण करून घेता येते आपल्याला. त्याच्यानंतर 24 प्रकारचं हे साहित्य आहे. 24 प्रकारचं या साहित्यामध्ये आपण बघत आहात की हे साहित्य आपल्याला लेखन कौशल्य विकसित होण्यास मदत होते. सुरुवातीला जे लेखन आहे, श्रुत लेखन घेण्याच्या आधी मुलांना जे आपण लेखन शिकवतो, तर या पद्धतीनं आपण, आणि याच्यामध्ये नंबर सुद्धा दिलेले आहे. ते पेन टाकून याचा आपण या ठिकाणी सराव घेतला तर लेखन स्तर विकसित होण्याची तयारी आपली सहज होते. हे या पद्धतीने आपण या साहित्याचा लेखनाचा स्तर विकसित करण्यासाठी हे साहित्य आपण घेऊ शकतो किंवा याचा वापर आपण करू शकतो. आता त्याची पुढची पायरी. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, अक्षरावर ट्रेस कसा करायचा किंवा अक्षर काढायची कसं करायचं तयारी ते बघा. नंबर 1 अशी उभी, नंबर 2 दिशा आणि शेवटी 4. म्हणजे प्रत्येक अक्षर काढण्याचं लेखनासाठी ची पूर्वतयारी या ठिकाणी आपण मुलाकडून घेऊ शकतो. आता या ठिकाणी आपण असा बोटाचा वापर सुद्धा करतो. पेन्सिल घेऊन सुद्धा आपण या दिशेनं त्याच्याकडून सराव घ्यावा. काडी हातामध्ये काडी घेऊन सुद्धा त्याच्याकडून आपण सराव घ्यावा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रांगोळीचं पीठ, असं थोडस रांगोळीचं पीठ टाकून सुद्धा याच्याकडून आपण सराव घेऊ शकतो. आणि याच्यानंतर धूळपाटीचा किंवा रांगोळी पाटीचा वापर आपण अधिक सराव घेण्यासाठी मुलाकडून करून घेऊ शकतो. बघा, साहित्य आपल्याला खूप आहे, परंतु कोणत्या साहित्याची सांगड कोणत्या स्तरावर घालणे हे आपल्याला आवश्यक आहे. आणि त्या दिलेल्या साहित्याशिवाय आपण काही जास्तीच साहित्य तयार करणे हे आपल्याला जास्त आवश्यक आहे. कारण की तेच साहित्य वापरून मुलांना कंटाळा या ठिकाणी येतो. याच्यामधलंच एक साहित्य आहे, म्हणजे धड्यात दिलेला आहे. याच्यामध्ये याचं सुद्धा आपण वाचनासाठी मुलांचा वापर करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आतापर्यंत आपण 2 पेटीचं साहित्य बघितलेलं आहे बघा. त्याच्यानंतर गणित व मराठी व गणित विषय अध्ययन समृद्धी साहित्य संच हे साधारणतः 2018-19 ह्या पेट्या आलेल्या होत्या. आणि ह्या पेट्या सुद्धा आपल्याला खूप उपयोगी पडतो. मित्रांनो, एक सांगू वाटते तुम्हाला असं, हे जे पेटीचं साहित्य आलेलं आहे, हे पेटीचं साहित्य वाचनाचे स्तर विकसित झाल्यानंतर वापरणारे साहित्य आहे. परंतु बेसिक विकसित करण्यासाठी सुद्धा आपल्याला या साहित्याचा उपयोग पडतो. आता आपल्या पेटीमध्ये खूप निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्यामध्ये भरपूर साहित्य आहे, परंतु त्याच्यामध्ये मराठीचं आहे, त्याच्यानंतर असे बरेचसे काही गणिताचं आहे, आणि काही मराठीचे आहेत, चित्राचे वर्णन कर, चित्रावरून गोष्ट तयार कर या पद्धतीचं. परंतु जे ते साहित्य आहे
ते साहित्य हे स्तर विकसित झाल्यानंतरच ते साहित्य वापरण्यासाठीचे आपणाला आहे. फक्त आपण या ठिकाणी जे आपले निपुण महाराष्ट्र अंतर्गत जे स्तर दिलेले आहेत वाचनाचे आणि लेखनाचे, ते स्तर विकसित करण्यासाठी कोणतं साहित्याची मदत आपल्याला घेता येईल तेच या ठिकाणी आपण बघत आहोत. मग ह्याच्या पेटीमध्ये बघा, वाक्याचा घटनाक्रम तयार करणे. त्याच्यामध्ये आहे 25 नंबरचं हे साहित्य आहे. मग आता याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या 6 प्रकारचे हे बंडल या ठिकाणी आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा थोडीशी आपली जर कल्पकता वापरली तर याच्यामध्ये पहिलं बंडल आहे बघा दिनक्रम. आता दिनक्रमामध्ये काय आहे, सकाळी उठणे, नंतर आहे स्वच्छास, हे बघा स्वच्छास जाणे, पुढचं आहे दात घासणे, त्याच्यानंतर आहे आंघोळ करणे, केस विंचरणे, त्याच्यानंतर आहे कपडे घालणे, शाळेत जाणे आणि अभ्यास करणे. म्हणजे जर याचं थोडस निरीक्षण केलं तर आपल्याला काय लक्षात येतात, 2 शब्द असलेले हे वाक्य आहे. मग घटनाक्रम या साहित्य वाक्याचा घटनाक्रम लावणे हे साहित्य वापर करताना सुरुवातीला आपल्याला आपली दिनचर्या याचाच घटनाक्रम लावून घ्यायचा किंवा वाचन करून घ्यायचं, कारण की याच्यामध्ये फक्त 2 अक्षरी असलेले शब्दांचे वाक्य आहे. त्याच्यानंतर आहे बघा चहा करणे. बघा आपण तो आहे साहित्य घटनाक्रमाचा, परंतु आपल्याला वाचण्यासाठी कसा उपयोगी पडते हे याच्यासाठी आपण या ठिकाणी बघत आहोत. चहा करणे, गॅस पेटवला, वाचा रे, वाचा, पातेल्यात पाणी, वाचा, 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 आता वाचा, चहा उकळू दिला आणि चहा चांगला उकळू दिला. गुड, चांगला शब्द या ठिकाणी आला. आता वाचा, चहा गाळणीने, का चाळणीने नाही, ओके. या पद्धतीनं हा वाक्याचा घटनाक्रम आहे, परंतु वाचनाचे स्तर विकसित करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो किंवा करावा. त्याच्यानंतर वाचा, पोहे करण्याचा घटनाक्रम, वाचा, त्याच्यामध्ये शेतीची कामे याचा घटनाक्रम आहे, वाचा, पाऊस कसा पडतो याचा घटनाक्रम आहे. आता हे बाळाची वाढ कशी होते याचा सुद्धा ते याच्यामध्ये घटनाक्रम दिलेला आहे. मग आता या घटनाक्रमच्या साहित्याचा वापर आपण आपले स्तर विकसित करण्यामध्ये सहज करू शकतो. आता पुढचं आहे बघा 28 नंबरचं आहे शब्द डोंगर तयार करणे किंवा शब्द डोंगर तयार केलेल्याचं कार्ड आहे. या ठिकाणी फुलपाखरू, चला वाचा, या पद्धतीने फुलपाखराचा हा शब्द डोंगर आहे. नंतर हा कशाचा शब्द डोंगर आहे, करा बरं वाचन एकदा, नदी.
कशी वाहते? खळा खळा वाहते. म्हणजे या शब्द डोंगराचा वापर सुद्धा आपणाला शब्द वाचन साठी सहज होतो. त्याच्यानंतर 43 नंबरचं साहित्य आहे बघा, अक्षराची पुनरावृत्ती असलेले शब्द. टुक टुक, टक टक, टिक टिक या बंदचा सुद्धा आपण सराव मुलांसाठी घेऊ शकतो. आणि या पद्धतीचे आपल्याला माहितच आहे, खूप शब्द याच्यामध्ये आहे. मूर्ख, चंद्र, रिकामा हे तुटलेले आहेत म्हणजे वाचन करण्यासाठी. यासाठी हे शब्दाचं साहित्य सुद्धा आपल्याला शब्दाचा स्तर, वाक्याचा स्तर विकसित करण्यास खूप उपयोगी पडतो. मित्रांनो, आपण आतापर्यंत 3 पेटीच्या साहित्याच्या साह्याने, त्याच्यामधल्या काही साहित्याच्या साह्याने हा वाचन आणि लेखनाचा स्तर कसा विकसित करायचा हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. पण याच्याशिवाय सुद्धा काही आपण तयार केलेले काही शब्द किंवा काही वाक्य विकसित करण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करणे आवश्यक आहे. बघा, आता काही विनोदी म्हणजे मुलांना मजा येईल असे काही वाक्याचे संग्रह या ठिकाणी मी तयार केलेले आहेत. बघा, जर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे बघा, बघा वाक्य, दादा आपण फुगा आणू, फुगा उडवू, मजा करू. दादा आपण विमान आणू, विमान उडवू, मजा करू. दादा आपण पतंग आणू, पतंग उडवू, मजा करू. दादा आपण फटाका आणू, फटाका उडवू, मजा करू. चला, दादा आपण रॉकेट आणू, रॉकेट उडवू, मजा करू. दादा आपण फुलपाखरू आणू, फुलपाखरू उडवू, मजा. दादा आपण बार आणू, बार आणतो ना आपण, कधी आणतो? बार उडवू आणि मजा करू. दादा आपण तोफ आणू, तोफ माहित आहे कुठं असते? किल्ल्यावर. दादा आपण तोफ आणू, तोफ उडवू आणि मजा करू. या पद्धतीचे वाक्य हे मुलाकडून वाचन घेऊन आपण त्यांचा हा स्तर विकसित करण्यासाठी खूप उपयोगी पडतो. खूप प्रकारचे या ठिकाणी साहित्य आहे. विना धीट आहे, विना भित्री आहे, विना मधुर आहे, विना हुशार आहे, विना गाढव आहे, गौरी सुंदर आहे, अंकिता हुशार आहे, पॉल गाढव आहे, आजोबा चतुर आहे, अभय कपटी आहे, बाबा बहादूर आहे, अकबर चालाक आहे, ताई बडबडी आहे, रामू मुक्का आहे, माया गायिका आहेत. या पद्धतीनं मुलांचा सराव घेतला तर त्याला व्याकरणामधलं नाम बी कळते आणि क्रियापद सुद्धा किंवा विशेषण सुद्धा त्याला लक्षामध्ये येते. परंतु सांगायचं नाही, क्रिया आपोआप सरावा ते विद्यार्थी सुद्धा. आता या ठिकाणी बघा, आपणाला दिसत आहे एक काळ्या कलरचा रंग आणि लाल कलरचा रंग वापरून शब्द तयार केलेले आहेत. ते कसे तयार केलेले आहेत बघा. ल वंग, प लंग, क लंग, ख मंग, रंगत. आता इथं बघा रंगत. म्हणजे मुलं वाचताना काय करतात बघा, एका रंगामध्ये जे अक्षर लिहिलेले ते एकदाच घेतात. पंगत, सिंपला, इंडिया, पंकज, मंगल, आनंद या पद्धतीनं. म्हणजे मुलांची वाचन गती विकसित करण्यासाठी हे साहित्य खूपही सुंदर आहे. आता हे 3 अक्षरी झाले. त्याच्यानंतर आपणाला या ठिकाणी दिसते बघा, महाराष्ट्र, परराष्ट्र. वाचा रे, राष्ट्र, ग्राम,
हा बघा, प्रदर्शन त्यांनी परत एकदा म्हणला. आणि जेव्हा ग्रह तारे आले, ग्रह आणि तारे हे एकदा उच्चारले त्याने. हा, गृह कर्ज, गृह पाठ, म्हणजे मुलं एक चांगलं वाचन याच्या दृष्टीने विकसित मुलांमध्ये होते. आता या ठिकाणी आता 3 अक्षरी झाले, हे 4 अक्षरी झाले, आणि आता हे 5 अक्षरी. वाचा रे. मराठ, माहूर तळ, मुरली धर, आकडे वारी. त्याच्यानंतर 6 अक्षरी शब्द आहेत बघा. अदला बदल, अघळ पघळ, अळम टळम, करार मदार, अंगत पंगत, उपास तापास, उघडा वागडा, टंगळ मंगळ, कावरा बावरा. या पद्धतीनं असे सुरुवातीला 3 अक्षरी शब्द, 4 अक्षरी शब्द, 5 अक्षरी शब्द, 6 अक्षरी शब्द. आणि जेव्हा निपुण भारतवर माझं चांगल्या प्रकारे कार्य चालू होतं, मी मार्गदर्शन करत होतो, तेव्हाही पूर्ण शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे बघा, पुष्कळ आहे. त्याच्यासाठी आपल्याला उपयोग सहज करता येतो. आणि आता बघा, आपण वाचन पाठी पाहिली, ही वाचन पाठी आहे. हा, पण या वाचन पाठीचा थोडासा विस्तार कसा करता येते केला ते आपण बघूया. आता याच्यावर फार मोठे शब्द वाक्य तयार होतात, परंतु असे मी काही कार्ड तयार केलेले आहेत. हा, तर या बघा, आता छोटेसे कार्ड आहेत, परंतु याच्यामध्ये 1000-1200 वाक्य तयार होतात. हा, आपण केले ना. हा, 1000-1200 वाक्य तयार करणारे हे भारतातलं माझं छोटस बंच आहे. हा, बघा आता आता याच्यामध्ये काय केलेलं आहे. काही नाव आहेत मुलीचे, आणि हे मुलीचे नाव सुद्धा असे सरळ सीमा, गीता, बबली असे नाही, चांगले शोधून काढलेले आहेत, जेणेकरून मुलींना सुद्धा वाचायला नवे येतील. भूमी, अनन्या, मिताली, जीविका, जान्हवी, लावण्या, सोरा, यामिनी, अयोध्या, दक्षा. हा, दुसरं नगमा, परवीन, रेशमा, सुलताना, नरगिस, जुबेदा, आसमा, शबाना, नाजनीन, वहिदा. म्हणजे मुस्लिम धर्मातल्या मुलींचे नाव किंवा लेडीजचे नाव या ठिकाणी आहेत. हे गार्गी, प्रांजल, रिद्धी, सिद्धी, राही, मनस्वी, चारवी, राही, अनिका, त्रिशा, या पद्धतीचे. मग आता हे आणि दुसरं कार्ड आहे बघा, लाजरी, गोरी, काळी, हसरी, रडकी, मुक्की, गायिका, बडबडी, कपटी, बहादूर. या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर आहे होती, या. आता हे तिन्ही कार्ड या ठिकाणी बघा मी पॅडला लावतो. सुरुवातीचं कार्ड आहे मुलीच्या नावाचं, दुसरं आहे त्यांचे जे काही विशेषण वगैरे आहेत त्या विशेषण म्हणू, पण मुलांना सांगायचे नाहीत ते विशेषण आहेत म्हणून. आणि दुसरं आहे, नाही, होती. तर जवळपास याच्यामधून 300 वाक्य साधारणतः तयार होतात. भूमी लाजरी आहे, भूमी लाजरी नाही, भूमी लाजरी होती. भूमी गोरी आहे, भूमी गोरी नाही, भूमी गोरी होती. भूमी काळी आहे, भूमी काळी नाही, भूमी काळी होती. भूमी हसरी आहे, भूमी हसरी नाही, भूमी हसरी होती. भूमी रडकी आहे, भूमी रडकी नाही, भूमी रडकी होती. भूमी मुक्की आहे, भूमी मुक्की नाही, भूमी मुक्की होती. भूमी गायिका आहे, भूमी गायिका नाही, भूमी गायिका होती. म्हणजे भूमीचे शब्द वाक्य आहेत. नंतर मग अनन्याचे, मितालीचे, जीविकाचे, जान्हवीचे, लावण्याचे, सोराचे, यामिनीचे, अयोध्याचे आणि दक्षाचे असे वाक्य मुलाकडून तयार करून घ्यायचे. मग हे झालं
की दुसऱ्या नावाचे चार्ट या ठिकाणी लावायचे, तयार करून घ्यायचे. नंतर मग काय करायचं, हे जे लाजरी, गोरी, काळी, हसरी आहे, त्याच्यानंतर मग हे दुसरं वाक्य आहे, लबाड, फसवा, रागीट, आनंदी, रागीट, आळशी, हळवा, होतकरू, प्रमाणिक, शांत, बोलका, शांत, धडधाडका, बलाढ्य, वाईट, सुंदर, मेहनती, धीट, खोडकर. म्हणजे मुलांची नावं घेऊन ही वाक्य आपण जास्तीत जास्त तयार करून घेतल्यास मुलांना वाचन स्तर, मग तो शब्दाचा स्तर असो, वाक्याचा स्तर असो, हा सहज विकसित होतो. आणि अशा विविध पद्धतीनं जर मुलांचा सराव घेतला तर मुलं उतारा, पाठ्यपुस्तक असं सहज वाचन करतात आणि मुलं करू लागलेली सुद्धा आहेत. फक्त आपली थोडीशी कल्पकता, थोडी साहित्याची जोड आणि थोडीशी मुलाकडून करून घेण्याची तयारी जर असली तर मुलं सहज प्रगत होण्यास काही हरकत नाही. हा एक बंच आहे, नंतर हा एक बंच आहे, असे वेगवेगळे बंच तयार करून मुलांचा अभ्यास विकसित केलेला आहे. तर आता आपण एक शेवटचा घटक बघणार आहोत. बघा, आता जे निपुण महाराष्ट्र अंतर्गत वाचन, लेखन, संख्याज्ञान याच्यावर पद्धतशीर कृती आराखडे या ठिकाणी मी तयार केलेले आहेत. बघा, एकदम स्वच्छ आणि सुंदर अक्षरामध्ये या ठिकाणी केलेले आहेत. सुरुवातीला या ठिकाणी आपण बघत आहात, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम. त्याच्यामध्ये काय पाहिजे पेज आहे, काढ की राजेंद्र. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम आराखडा नावाचं प्लॅन नेम आहे. हे अपेक्षित अध्ययन क्षमता, प्रथम भाषेसाठी अपरिचित मजकूर रातील 4 ते 5 अचूकपणे वाचतो. शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव, तालुका आणि या ठिकाणी अनुक्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, रिकामी जागा ठेवलेली आहे. स्तर, त्याच्यासाठी अध्ययन कृती, शैक्षणिक साहित्य, लागणारा कालावधी, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, पालकांचा सहभाग आणि शेवटी हे बघा. आता हे पूर्ण कृती आराखडा या ठिकाणी तयार केलेला आहे. फक्त याची PDF वगैरे तयार करून लवकरात लवकर सेंड करण्यात येईल. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तुमचा विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे या पद्धतीचं नाव टाकायचं आणि ज्या स्तरावर विद्यार्थी तुमचा नाही त्या ठिकाणी निरंक लिहायचं. म्हणजे असं एक्स्ट्रा कृती आराखडा या ठिकाणी तयार करण्याची गरज नाही. हा वाचनाचा आहे. त्याच्यानंतर हा गणिताचा तयार केलेला आहे. बघा, आणि 2री, 3री, 5वी, 6वी कोणासाठी उपयुक्तच नमुना आहे. विद्यार्थ्याचे नाव, अध्ययन स्तर, अध्ययन कृती, उपक्रम, शैक्षणिक साहित्य, कालावधी, विद्यार्थ्याची नोंद, प्रतिसाद आणि विशेष पालकांचा सहभाग. याची PDF तयार करून लवकरच आपल्याला सेंड करण्यात येईल. हे याच पद्धतीचं आहे. आणि काही कृती आराखडे तयार करणं सुद्धा या ठिकाणी चालू आहे. तर असा एक थोडासा एक आजचा सेशन या ठिकाणी मी घेतलेला आहे. जो आमचे शिक्षण विभाग, शिक्षण अधिकारी साहेब, डाएटचे प्राचार्य साहेब, आमचे गट विकास अधिकारी साहेब या ठिकाणी जो मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आमचे मित्र श्री शंकरजी लेकोळे सर, एक त्यांचं सहकार्य या ठिकाणी खूप लागलेलं आहे टेक्नोशियन म्हणून. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आज 11:15 शाळा सुटते तरी पण आमचे मुलं या ठिकाणी आहेत, काही वर्गामध्ये सुद्धा आहेत, ते सुद्धा डेमोसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझं हे सेशन संपलं असं मी जाहीर करतो. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. गुंजकर सरांनी निपुण महाराष्ट्र या संदर्भात भाषा कृतीचा बुधवार या मालिकेअंतर्गत आपलं लाईव्ह सत्र या ठिकाणी घेतलं.
या सत्रामध्ये त्यांनी पेटीतील जे साहित्य आहे त्यातलं काही निवडक साहित्य आपल्या समोर घेऊन त्या निवडक साहित्याच्या मदतीने मुलं कसं शिकू शकतात किंवा मुलांची शिकण्याची प्रक्रिया कशी घडून येते या संदर्भानं उत्तम असं सादरीकरण केलं. त्यांच्या सादरीकरणास बरोबर त्यांनी स्वतः जे काही साहित्य तयार केलेलं आहे या साहित्याची मांडणी सुद्धा या ठिकाणी केली आणि ते साहित्य सुद्धा आपल्याला दाखवलं. सोबतच मुलांचा कृतीशील सहभाग सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने या ठिकाणी नोंदवला आणि हे सत्र खूप सुंदर अशा पद्धतीने घेतलं. या सत्राच्या संदर्भानं मी इकडे युट्यूबला लाईव्हला चेक करत होतो. खूप साऱ्या शिक्षकांनी खूप सुंदर अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि हे सत्र खूपच छान झालेलं एकंदरीत प्रतिक्रियावरून दिसून येतं. हे सत्र यशस्वी करण्यामध्ये आपल्याला श्री शंकर लेकोळे सर आणि श्री विजय बांगर सर या दोघांचं सहकार्य सुद्धा खूप छान पद्धतीनं लाभलेलं आहे. दोघांनी तांत्रिक सहकार्य खूप सुंदर असं या ठिकाणी केलं म्हणून हे सत्र खूप सुंदर आपण व्यवस्थितरित्या आयोजित करू शकलो. त्याच पद्धतीने या सत्रासाठी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर दीपक साबळे साहेब मगाशी जॉईन सुद्धा झालेले होते, परंतु त्यांना काही महत्वाच्या कामासाठी कलेक्टर साहेबांकडे जावं लागल्या असल्यामुळे ते आता परत लेफ्ट झालेले आहेत. तर आजचं सत्र खूप सुंदर पद्धतीनं या ठिकाणी आपण आयोजित केल्याबद्दल आणि गुंजकर सरांनी ते घेतल्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी संस्थेच्या वतीनं विभागाच्या वतीनं आभार मानतो. त्याच पद्धतीनं लेकोळे सरांनी त्यांना शाळेवर उपस्थित राहून जे तांत्रिक सहकार्य पुरवलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि विजय भांगर सरांनी या सत्राचं आयोजन करण्यामध्ये म्हणजे लिंक तयार करणे आणि होस्ट करणे या सगळ्या गोष्टीमध्ये आपला कृतिशील सहभाग दर्शवल्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता गट शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा आपल्या शिक्षकांना या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी दिशानिर्देश दिले आणि त्याप्रमाणे युट्यूबला खूप सारे शिक्षक उपस्थित राहून त्यांनी हे सत्र अटेंड केलं. त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. बांगर सर, आता आपण सत्र एंड करू शकतो. चालेल सर. ओके सर. हा बांगर सर. सर. येस सर. हॅलो. सर. हा बोला सर. हा सर, बांगर सरांचं बी खूप खूप धन्यवाद. त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. धन्यवाद सर. ओके सर. येस.